संस्कृतं ये प्रशंसन्ति संस्कृतिं स्वदेशं ये च शंसन्ति धन्यं जीवन्ति ते नराः। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये। आज आपण शिकणार आहोत 3.3 एतानी आणि तानी। गेल्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये येते ते हे पाहिलं, त्यानंतर येता हा ताहा हे सुद्धा पाहिलं। त्यानंतर आज आपण सुरुवात करूया एतानी आणि तानीसाठी। ओके, त्या अगोदर काही गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर करून घेऊया। एक टेबल महत्त्वाचा आहे, हा टेबल पाठ आता कराच। एकवचन, द्विवचन, बहुवचन। ओके, त्यानंतर पुढे ती, तह, अंती। काहींचा पाठ झाला असेल त्यांना व्हेरी गुड। ती, तह, अंती प्रथम पुरुष। सी पहिले विसर्ग आहे। थह, थ मध्यम पुरुष आणि मी, वह, मह उत्तम पुरुष। हा टेबल पाठ पाहिजे आपला। ओके, अजून मला सांगा, तुम्ही आता इथं पुल्लिंग पाहिलं, नाव आहे छात्र। अनेक वचन करा छात्र, छात्र ह विद्यार्थीचं। आपण शिकलो की याचं अनेक वचन करताना छात्राः म्हणजे फक्त नाही, फक्त काना आपण देतात आणि परत आपण विसर्ग पण देतो, बरोबर का? कोणाचं? पुल्लिंगाचं अनेक वचन असं करतात। आता छात्रा म्हणजे विद्यार्थी असं देतात, छात्रा म्हणजे विद्यार्थी। मग याचं अनेक वचन कसं करणार? तर फक्त काना द्यायचा असतो आणि विसर्ग सुद्धा देऊन द्यायचा असतो। ठीक आहे, असं करणार। त्यानंतर किंवा एक अजून एक उदाहरण देतो मी, माला। मग याचं अनेक वचन करा, माला आणि पुढे विसर्ग। ठीक आहे, हे कोणाचं होतं? स्त्रीलिंगाचं। स्त्रीलिंगाला फक्त विसर्ग द्यायची गरज असते। आणि परत असं राहिलं तर मग विद्यार्थिनी, विद्यार्थिनी, कारण की शेवटी ई आहे, विलांटी आहे, म्हणून याचं विद्यार्थिन्य असं होतं। समजलं? ओके, त्यानंतर आता येतं नपुंसकलिंग, जे की आपण आता शिकत आहोत। याच्यासाठी हे सगळं मांडलं होतं मी। नपुंसकलिंग आता नाव कसं लिहितात माहिती आहे का? समजा पत्रम हे नपुंसकलिंग नाव आहे, नपुंसकलिंग। त्यानंतर मग पत्रम हे कोणतं एक वचन नाव घेतोय आपण, हे सगळे वरचे। ओके, मला करायचंय बहुवचन, बहुवचन। ओके, मग मी काय करेल, फक्त पत्रला पत्रा लिहेल, म्हणजे यात्रला काना द्यायचा, हा मग काढून टाकायचा आणि पुढे असं ने लिहायचा, पत्राणी। समजलं? नपुंसकलिंगासाठी काय करतात, फक्त याला काना द्यायचा आणि पुढे पहिल्या विलांटीचा ने लिहायचा। हे झालं तुमचं बहुवचन म्हणजे अनेक वचन। समजलं? समजलं असेल तर नक्की सांगा। त्यानंतर मग आता आपण सुरुवात करूया एतानी तानी, एतानी तानीला। ओके, 3.3 एतानी आणि तानी। ठीक आहे, त्यानंतर एतानी तानी म्हणजे काय आता नेमकं दिसतंय? ओके, एतानी म्हणजे हे, ओके, आणि तानी म्हणजे ते। पण हे काय नेमकं? अनेक वचन, अनेक वचन, अनेक वचन नपुंसकलिंगासाठी वापरतात, नपुंसकलिंगासाठी। त्यानंतर नपुंसकलिंग। ठीक आहे,
क्लिअर. त्यानंतर काय म्हणते ते, एतानी कमलानी. बघा, कमलम, कमलम एक हे नपुसकलिंग नाव होतं कमळ, ते कमळ म्हणतो आपण असं पण. मग हे नपुसकलिंग नाव होतं, बरोबर का. मग याचं अनेक वचन कसं केलं, इथं आपण वर शिकलो त्याचप्रमाणे. कमल, लला काना दिला आणि पहिल्या वेलांटीचा नी लिहिला, झालं का कमलानी. कमलानी पाहिलं का, कमलानी. ओके, डन. मग एतानी म्हणजे काय, हे. मग ते तसंच म्हणताय काहीतरी, एतानी कमलानी, हे कमळ. बघा, 2 कमळ एकाने, अनेक कमळ आहे म्हणून त्यांनी अनेक वचन वापरलेलं आहे. मग एतानी म्हणजे हे कमळ, हे कमळ आहेत असं म्हणता येते. ओके, हे कमळ आहेत. एतानी विकसंती. आता इथं विकसती म्हणजे एक फूल विकसतं म्हणजे वाढतं, उमलतं. ओके, एक फूल उमलतं. पण इथं अनेक वचन असल्यामुळे विकसती न लिहिता विकसंती असं लिहिलेलं आहे. ओके, समजलं का. हा अर्धा न त्याला ती कावर केलंय, गेल्या 2 व्हिडिओमध्ये आपण तेच पाहिलंय. विकसंती, एतानी विकसंती. आता परत तुमच्यासाठी समजावून देतो मी. कोणीतरी वेगळं असलं तर हे वापरतात, त्यानंतर समोरचा, आणि जेव्हा मी स्वतः याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे ना तेव्हा मी याला वापरतो, उत्तम पुरुषला. ओके, पण आता हे कमळ मी आहे का, नाही, स्वतःनी. हे समोरचे म्हणजे तुम्ही आहेत का, कमळ नाही, कोणीतरी वेगळे आहे, बहुवचन आहेत, अनेक कमळ आहेत म्हणून त्याला शेवटी अंती लावला. मग आता विकसतीला बघा, वि क स विकसती, हे कोणासाठी, एक वचनासाठी हा ती लावतात इथं. पण आता बहुवचन असल्यामुळे आपण असं लिहिलं, विकसंती. डन, समजलं. मग आता कानी विकसंती म्हणजे कोण उमलतात, एतानी कमलानी विकसंती, हे कमळ उमलतात. लिहून घ्यायचं. चला मग, हे कमळ आहेत. हे कमळ आहेत. एतानी विकसंती, हे उमलतात. अमलतात नाही, उमलतात. ओके, आहेत कंसात. त्यानंतर कानी विकसंती, कोण उमलतात, उमलतात, उमलतात. त्यानंतर एतानी कमलानी विकसंती, हे कमळ उमलतात. समजलं. त्यानंतर परत कानी. बघा, कानी नपुसकलिंग बहुवचनासाठी प्रश्नार्थक शब्द म्हणून आपण वापरत आहोत. त्यानंतर तानी पत्रानी. तानी म्हणजे काय रे भाऊ, तानी म्हणजे ते. शिकलो का नाही रे भाऊ, हे पाय ना भाऊ, तानी म्हणजे ते. तानी पत्रानी म्हणजे ते पत्र. पत्र म्हणजे काय, पानं. हे बघा, झाडाची पानं. तानी पत्रानी, ती पानं. तानी पतंती, तानी म्हणजे ते, बरं, ते पडतात, ते पानं ते पडतात. पतंती. आता पतती आपण आधी पण शिकलो होतो. पतती म्हणजे पडणे. जेव्हा एक वस्तू पडत असेल तेव्हा पतती वापरतात. आणि पतंती केव्हा वापरतात, जेव्हा अनेक जण असतील. तो टेबल पाहिला ना आपण, त्याच्यामध्ये अंती येतो अनेक वचन असलं की. मग तसं ते पतंती नाव बनतं. मग तानी पतंती, ते पडतात. कानी पतंती, काय पडतात किंवा कोण पडतात, दोघं काही वापरा तुम्ही. कोण पडतात, काय पडतात. तानी पत्रानी पतंती, ते पत्र पडतात, ती पानं पडतात, ते पानं पडतात. ओके, बघा, रिपीट लिहून घेऊ.
तानी पत्रानी, ते पानं आहेत. ते पडतात. ओके, कोण पडतात किंवा काय पडतात? तानी पत्रानी पडतात. म्हणजे ते पानं बघा कसं लिहितात, पडतात. ठीक आहे, समजलं? संस्कृत मधले हे दंडक म्हणजे मराठीतले फुल स्टॉप, आणि संस्कृत मधला प्रश्नार्थक म्हणजे मराठीतला पण प्रश्नार्थक. त्यानंतर विमानानी गच्छन्ति म्हणजे एक विमानाला कसं लिहितात बघा भाऊ. पत्रम आपण शिकलो का? पत्रम एक पत्र असेल तेव्हा असं, जेव्हा अनेक पत्र असतील, अनेक बघा दोनापेक्षा अधिक अनेक, तेव्हा काय मग पत्र, याला काना आणि नी. बघा तसं लिहिलं आहे ना पत्राणी. फक्त इथं काहीतरी व्याकरणाच्या दृष्टीने इथं न बाणाचा येतो, ते पुढे तुम्ही शिकाल का बरं न बाणाचा होता त्याला. पत्राणी असं येईल. ओके. त्यानंतर विमानानी गच्छन्ति बघा, विमानम मला याचं अनेक वचन करायचं आहे. काय रूल सांगितला मी? त्यानंतर म काढून टाकायचा, याला काना द्या ना, आणि असा पहिल्या वेलांटीचा नी लिहायचा. विमानानी. यानम घ्या, यानम. मग याचं अनेक वचन कसं कराल? हा म काढून टाकायचा, याना, आणि पहिल्या वेलांटीचा नी, यानानी. ओके. वाहन, वाहन, वाहनम. अनेक वचन करा, हा म काढून टाकायचा, आणि ना, याला काना दिला, आणि पहिल्या वेलांटीचा नी. हे झालं वाहनम म्हणजे एक वचन, आणि वाहनानी म्हणजे अनेक वचन. समजलं का? डन. त्यानंतर मग अर्थ काय झाले? विमानानी गच्छन्ति म्हणजे अनेक विमानं जातात. गच्छन्ति म्हणजे जातात. समजलं? त्यानंतर यानानी तिष्ठन्ति, यानानी म्हणजे वाहनं तिष्ठन्ति म्हणजे थांबतात. ओके. यानानी तिष्ठन्ति, वाहने थांबतात. लिहून घ्या. त्यानंतर वाहनानी धावन्ति, वाहने धावतात. झालं की. आणि अनेक वचनामुळे ते क्रियापदांमध्ये आपल्याला थोडे बदल दिसत आहे, जे की आपण आधी शिकलोय, आणि अनेक वचन करणं तुम्ही शिकलेत. एकूण इदानी तानी हा संपूर्ण भाग आपण पाहिलेला आहे. कृती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देतो. ओके. तर मग भेटू पुढच्या कृतीमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण. राधे राधे.